नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वाती आणि इंद्रा साड्यांची लिस्ट काढत असताना स्वाती म्हणत असते की मम्मी, अजून 4 साड्या झाल्यात. म्हणजे कशी? तुझी ती मैत्रीण शेवंता, शुभांगी, परत सुनंदा पाटील आणि अजून कोण? तेव्हा मग ती म्हणते की माझ्या बिशीतल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना पण सांग. मग स्वाती म्हणते की अगं मम्मी, त्या बिशीतल्या मैत्रिणींना कशाला सांगायचं आहे? तेव्हा मग इंद्रा म्हणते की नको गं, सांग तू, त्यांची पण नावं लिही, त्यांना पण साड्या घ्यायला पाहिजेत. तर मुक्ता ही कोमलसाठी थालीपीठ घेऊन येते. तेव्हा कोमल खुश होते आणि म्हणते की वाव वहिनी, थालीपीठ, थँक्यू. तेव्हा मग ती म्हणते की हो, मग काय बाई, तुझ्या सगळ्या फरमाईशी पूर्ण केल्या पाहिजेत. तुला जे काही हवं नको ते सगळं तुला दिलं पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते की वाव, थालीपीठ किती सुंदर दिसत आहेत मला, आणि असे थालीपीठ खाऊन गरम गरम खाऊन खूप मजा येते. तेवढ्यातच मग कोमल म्हणते की थँक्यू सो मच वहिनी. दादूस तुला हवेत का? तेव्हा तो म्हणतो की नको नको, तूच खाते थालीपीठ. कसं आहे ना, माझे अजून पोहे जिरले नाही आहेत, आणि जर असाच खात राहिलो तर मग तुझ्या लग्नाची तयारी कशी व्हायची? मग आम्हाला तयारी करू देत, तू तुझा एन्जॉय कर, असं तो सांगतो. त्याच वेळेला आता हे ऐकल्यावर कोमल हसायला लागते. नंतर मग आता इंद्रा म्हणत असते, अगं ए कोमल, आम्हाला आमची कामं आहेत. तुला दिलाय नाश्ता, तो कर ना गपचूप. कशाला उगीच मध्ये मध्ये करते? तू तुझं काम कर, बाकी काय नाही. मग नंतर आता इंद्रा म्हणते की बरं ऐकलं का सागऱ्या, अरे मेनूचं काय झालं? मेनूचं तुम्ही चेंज केलेत का? गुलाबजाम ठेवलेत असं सागर म्हणतो. त्यावर मग ती म्हणते की सगळं व्यवस्थित केलं आहे ना? तेव्हा मग आता ती म्हणते की हो, गुलाबजाम ठेवलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचवर आता सागर म्हणतो की मग काय करणार? हिला जिलेबी आवडते, त्याला रबडी आवडते, मग आपण करणार तरी काय? त्याच वेळेला स्वाती आयडिया देते की अरे दादूस, आपण जिलेबी आणि रबडी ठेवूया ना. तेव्हा मग हे ऐकल्यावर सागर म्हणतो की ठीक आहे, हे बेस्ट आहे, बरोबर होईल सगळं. तेव्हा मग आता इंद्रा पण हसायला लागते आणि म्हणते की बघितलं का, जिलेबी आणि रबडी दोन्ही पण, असं म्हणून सगळेजण आता हसायला लागतात. मात्र मुक्ताचं कशातच लक्ष नसतं. मुक्ता विचार करत असते की कधी एकदा तो इन्व्हलप मिहीर आणि लकी घेऊन येतात, आणि तो कधी माझ्या हातात येतो आणि सगळ्यांसमोर मी त्या अभिषेकचा कसा पर्दाफाश करते, हेच मला बघायचं आहे. एकदा कधी हातात पडतंय ते बघूया. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की ए ए मुक्ता, अगं काय झालं? आम्ही सगळे बोलतोय, तुझं लक्ष कुठे आहे? तू काय विचार करते? त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणते की ते काय नाही मम्मी, मी पुढच्या गोष्टी कशा करायचा याचा विचार करत होते. त्याच वेळेला मग आता ती पटकन त्यांच्याकडे बघते आणि सागरचंही लक्ष मुक्ताकडे जातं. आणि मग आता इंद्रा म्हणते की बरं मुक्ता, पुढची सगळी तयारी झालेली आहे ना? नाही म्हणजे तू आता इतका विचार कसला करत होती? साड्यांबद्दल वगैरे काही विचार करत होती का? म्हणजे मुलाकडच्यांना किती साड्या द्यायच्यात वगैरे ते सगळं काय? तेव्हा मग आता इंद्राला आठवतं, अगं हो, मुलाकडच्यांना पण साड्या दिल्या पाहिजेत. म्हणूनच मग ती स्वातीला म्हणते की अगं स्वाते, अगं हो, आपल्याला साड्या पण खरेदी केल्या पाहिजेत ना तिकडच्या लोकांसाठी. तिकडची लोकं किती असतील काय माहिती आहे का? तेव्हा मग आता स्वाती म्हणते की नाही अगं मम्मी, त्याची काय आयडिया? तेव्हा आता इथे अभिषेक हा अजूनही अडकलेला नसतो. म्हणून सावनी विचार करते की आता मी काय करू? कोणत्याही क्षणी हा मिहीर इथे येत असेल. नाही म्हणजे हिचं डिलिव्हरीचं पार्सल इथे येणार त्याच्या अगोदरच मला काहीतरी केलं पाहिजे. त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. मग स्वाती विचारते की काय गं कोमल, तिकडची माणसं किती असतील अंदाजे साड्या वगैरे घेण्यासाठी? तुला काही माहिती आहे का? तेव्हा मग स्वाती म्हणते की नाही, त्याबद्दल तर मला काही असा अंदाज नाही आहे. तेव्हा स्वाती हसत हसत म्हणते की अगं, जर अंदाज नाही आहे तर मग विचार ना त्यांना, ज्याच्याशी फोनवर गुलूगुलू बोलत असतेस त्याच्याकडून माहिती काढून घे ना. तेव्हा मग कोमल आता तिच्याकडे अगदी रागाने बघत असते आणि तिला ती स्वाती चिडवते म्हणून ती तिच्यावर चिडत असते. नंतर आता मुक्ता म्हणते की मला काय वाटतंय की आपण सगळं व्यवस्थित बघितलं पाहिजे, किती काय काय आहे ते सगळं. आणि मग आता स्वाती म्हणते की हो ना, तोच तर सगळा गोळ आहे, कशा साड्या लिहायच्या काहीच कळत नाही आहेत मुक्ता. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की ही झाली, ही आहे आमची स्वाती. नाही म्हणजे हिला काही काम सांगितलं तर हिला काही जमतच नाही आहे. किती साड्या लिहायच्या, काय लिहायच्या, तू ना काही कामाचीच नाही आहे. त्यापेक्षा माझी मुक्ता बरी. आता मुक्ता बघ कशी चटाचट कामाला लागेल. आता तिला सगळं कळलं ना एकदा की कसं काय करायचं, त्यानंतर बघ ती सगळं व्यवस्थित करेल. आणि बघ येत्या 2 दिवसामध्ये मुक्ता घराची साफसफाई आणि चकाचक करायला घेईल की नाही ते बघ, असं म्हणून आता मुक्ताचं ती कौतुक करते. तेवढ्यातच सावनी येते आणि सावनीने आता मॉप आणलेला असतो. आता तिला पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. सागर तर अगदी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहतो. आता सावनी बघते आणि म्हणते की बरं सागरची आई, मी ना जरा साफसफाईला करायला घेऊ का?
कारण कसं आहे ना, साखरपुड्याच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही काही मला हातभार लावू देणार नाही. म्हणूनच म्हटलं, की मी घरामध्ये साफसफाईचे काम करते. तसंही आता साखरपुडा आहे, तर घरामध्ये पाहुणे येणार असतीलच. म्हणूनच म्हटलं, की घराची जरा साफसफाई करून घ्यावी. सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतील, म्हणूनच माझी काहीतरी मदत, म्हणूनच मी हे करायला घेतलं. तेव्हा इंद्र तिच्यावर चिडूनच म्हणते, की "कणाला गं, तू कणाला हे सगळं करते? तुला कोणी सांगितलंय का पुढे पुढे करायला? आणि आमच्या नातेवाईकांशी तुझा काय संबंध आहे? तू इथे अजिबात थांबू नको. तू एक काम कर, तू ती बकेट तिकडे ठेवून दे. ते मुक्ता नाही तर स्वाती करतील काहीतरी. तू जा, तू ते सगळं ठेव आणि जा. आदित्यच्या खोलीमध्ये जाऊन झोप जा तू. इथे काय करू नको." असं म्हणून आता ती तिला हकलवायला बघत असते आणि सावनी मात्र गपचूप उभी असते. तेव्हा आता सावनीला तिथे नाराज झालेलं पाहून स्वाती म्हणते, की "नको नको, अगं सावनी, ठीक आहे तू कर, तुला करायचं आहे ना तू कर." तेव्हा इंद्रा म्हणते, की "अगं स्वाती." तेव्हा ती म्हणते, की "तू गप गं मम्मी, अगं तिला करायचं आहे तर हातभार लावू देत ना. अगं तसंही तू म्हणतेस की असंच करते तसंच करते, त्यापेक्षा काय करते तर करू दे. आणि तसंही रात्रभर मला जुईने काही झोपू दिलेलं नाही आहे. माझी कंबर पाठ एक झालेली आहे आणि दुखती आहे, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो आहे. आणि त्यामुळे तिला काय ते करू देत. बाकीच्या साड्यांची तयारी वगैरे तर करतोच आहे ना आपण." मग सावनीला ती म्हणते, की "जा गं सावनी, तू करायला घे साफसफाई, काहीच प्रॉब्लेम नाही." मग आता सावनी ती साफसफाई करण्यासाठी म्हणून मुद्दामच दरवाजाजवळ ते मॉप आणि सगळं नेते आणि ते ओलं करण्याचा लादी प्रयत्न करत असते. त्याच वेळेला इथे आता सावनी विचार करते, की हा मिहीर कुठे तडमडलाय अजून? जाऊ दे, तो यायच्या अगोदर इकडे सगळं ओलं करून ठेवते. म्हणजे कसं आहे, तो यायच्या अगोदर सगळं काही कारस्थान होईल आणि पुन्हा स्वाती आणि यांचे लग्नाचेच विषय सुरू होतात. तर इकडे हर्षवर्धन ह्याने अगदी घाणेरडी खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला असतो. हर्षवर्धन हा एका बाटलीमध्ये तिच्यावर मिहिकावर तिच्या पोटाला बाळण्यासाठी बाळाला मारण्यासाठी एक औषध आणलेलं असतं आणि म्हणतो, की आता हे औषध जर मिहिकाच्या पोटात अन्नामार्फत गेलं तर मिहिका आणि तिचं बाळ दोघंजणही जाणार. मी खरंच खूप मोठी माती खाल्लेली आहे. लग्न केलं, ती पण अगोदरच प्रेग्नेंट होती. म्हणजेच एक प्रेग्नेंट बाई माझ्या गळ्यामध्ये मी मारून घेतली. त्यापेक्षा आता हे मी करतो म्हणजे कसं आहे, मला जरा बरं होईल आणि कोणाला संशयही येणार नाही. म्हणून आता समोर असलेली जी डाळ असते बाऊलमध्ये, त्यामध्येच आता हर्षवर्धन ते सगळं औषध त्या डाळीत मिक्स करतो, डिझॉल्व करून टाकतो आणि ते झाकण तसंच बंद करून मिहिकाचं जेव्हा त्याला येण्याची आता चाहूल लागायला लागते, त्याच वेळेला तो पटकन मागे जातो आणि बसून जातो. मग आता इथे मिहिका ही आलेली असते आणि मिहिका ही जेवण बघते आणि त्याच वेळेला ती म्हणते, की "बरं ऐकलं का दादा, भाजी करण्याची राहू देत, तुम्हाला उशीर होईल थोडा, त्यापेक्षा मला भूक लागली आहे तर मी वरण भातच खाऊन घेते." असं म्हणून आता ती तिचं ताट तयार करते आणि हर्षवर्धन मात्र खूप खुश असतो. कारण आता मिहिका फायनली त्याच्या मनासारखं सगळं होणार असतं. आणि इथे मिहिकाला मात्र ते डाळ भात खायला घेते, तेवढ्यातच तिला उलटीसारखं होतं. म्हणून मिहिका उठायला जाते, तर तेवढ्यातच तिच्या धक्क्याने ते ताट देखील असतं ते देखील खालीच पडतं आणि सगळा वरण भात खाली सांडतो आणि मिहिका तिथून घाईघाईत पळून जाते. आता हर्षवर्धन ते ताट बघतो आणि डोक्याला हात लावतो. कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे ही गोष्ट घडलेली नसते. आता तो विचार करतो, की ठीक आहे, राहू देत, काहीच हरकत नाही. आता हर्षवर्धनचा प्लॅन चुकलाय, परंतु नंतर पुन्हा पुन्हा असं होणार नाही. नंतर इथे सावनी ही फरशी पुसायला घेते. सागर आणि मुक्ता यांचे लग्नाबाबतीतचे सगळे प्लॅन सुरू असतात आणि मग मुक्ता म्हणत असते, की "सागर, आपल्याला असं करायला हवंय." आणि ती सगळे प्लॅन त्याला असे सुचवत असते. तर इथे हे करत असताना सावनी म्हणते, की "चला, आता एवढ्यातच हा मिहीर येत असेल." तेवढ्यात आता मिहीरची एंट्री झालेली असते आणि समोरून मिहीर येतो आणि तो जोरात त्या पाण्यावरून घसरून खालीच पडतो. आता तो जोरात पडल्यामुळे एका साईडला पडतो आणि त्याला लागलं जातं. आता लकी पण येतो आणि म्हणतो, की "अरे ए मिहीर, काय झालं तुला?" आणि सगळेजण आता मिहीरचा आवाज ऐकतात. तो जोरात "आई गं" अशी ओरडतो आणि सगळेजण आता त्याच्या मागे मागे धावायला लागतात. मिहीरच्या हातातलं ते इन्व्हलप असतं, ते जाऊन बादलीत पडतं आणि मग आता लकी हा मिहीरला उठवण्याचा प्रयत्न करतो. तरी ते लकी पण थोडासा घसरतो आणि सागर येतो आणि दोघांनाही उचलतो. तेव्हा मिहीर म्हणतो, की "अरे, काय कळलंच नाही, असं आलो आणि पटकन इथे पडलो. इथे असं पाणी पाणी कोणी करून ठेवलं होतं?" तेव्हा सावनी म्हणते, की मी केलं. म्हणजे मी फरशी साफ करत होते ना, लादी पुसत होते. घरात पाहुणे येणार तर सगळी साफसफाईची तयारी सुरू होती. मला काय माहिती तू असा येणार होतास, असा पटकन आलास तू. आणि जर मला कळलं असतं तू येणार तर मग मी असं पाणी वगैरे कशाला टाकून ठेवलं असतं. मला काही कळलंच नाही, तू पटकन आलास आणि पडलास, माझं काम सुरू होतं."
असं सावनी पटकन स्वतःचं म्हणणं प्रोटेक्ट करून घेते. त्याच वेळेला आता हे ऐकल्यावर मिहीर म्हणतो की काय यार हे सगळं, आणि तो अगदी वाईट नजरेने म्हणजेच तोंड बारीक करून मुक्ताकडे बघत असतो. आणि तेव्हा मग आता सावनीची नजर त्या इन्व्हलपकडे जाते. ते इन्व्हलप मात्र पूर्णपणे आता सामनाच्या पाण्यात पडलेलं असतं. मुक्ता विचारते की काय झालं मिहीर, ते इन्व्हलप कुठे आहे? त्याच वेळेला आता इथे मिहीर ते दाखवतो आणि मग सागरला ती म्हणते की सागर, याला जरा घेऊन बसा, त्याला लागलं असेल बघा जरा. आणि मग मुक्ता ते इन्व्हलप पाण्यामधून काढते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की हे तर सगळं भिजलेलं आहे मिहीर. तेव्हा मिहीर म्हणतो की हो, माझ्या हातातून घसरून ते पाण्यात जाऊन पडलं. त्याच वेळेला इथे आता मुक्ताला सागर विचारतो की मुक्ता, नेमकं काय आहे हे? तेव्हा मुक्ता म्हणते की ॲक्च्युली ते जरा ना एक पेपर होते, म्हणजे माझ्या क्लायंटचे पेपर आहे. ते अर्जंट जरा स्टडी करायचे होते, म्हणूनच मी मिहीरकडून मागवले होते. परंतु बघितलं ना, ते आता पाण्यामध्ये पडले, काय करायचं? तेव्हा मग आता सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही एक काम करा, ते जरा जाऊन सुकवा, म्हणजे त्यातलं काहीतरी तुम्हाला दिसेल. असं म्हणून आता मुक्ता निघून जाते आणि मिहीरला खूप लागलेलं असतं. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की बरं सागऱ्या, अरे लकी, जा त्याला रूममध्ये घेऊन जा आणि त्याला थंडी भरेल. एक काम कर, सागरचे कपडे त्याला घालायला दे लकी. असं म्हणून तो त्याला घेऊन जातो. आणि मग आता इंद्रा ही सावनीला म्हणते की काय गं, ते पाणी जरा आता नीट पुसून घे, सगळं नीट कर. उगीचं सगळं ओलं करून ठेवलं आणि माझा पोर येऊन पडला, जा साफ कर, असं ती म्हणते. त्यावेळेला इथे आता सावनी म्हणत असते की झालं, माझ्या मनाप्रमाणे झालं. जर सावनीशी पंगा घेतला तर ते तुम्हाला जाम भारी पडणार आहे. असं म्हणून आता इथे ती तिच्यावर अगदी आनंदाने आणि खुश झालेली असते. त्यानंतर आता मुक्ता ते पेपर बघत असते, परंतु ते पेपर्समध्ये तिला काही दिसत नसतं. आता मिहीर म्हणतो की वहिनी शिट, माझंच चुकलं यार. जेव्हा ते पेपर्स माझ्या हाताला लागले होते ना, त्याच वेळेला काहीतरी त्या मी पेपरचे पटकन फोटो बिटो मारून घेतले पाहिजे होते. हे असं कशाला केलं मी मला खरंच कळत नाही. परंतु ऐन टायमिंगला तो अभिषेक आला ना, आणि म्हणून मला पळावं लागलं लकीला घेऊन. तेव्हा मुक्ता म्हणते की थांब थांब, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे मिहीर, तू इतका त्रास काही करून घेऊ नकोस, तू शांत हो. इथे ना नक्कीच काहीतरी असं दिसतंय. मला एवढं तर कळतंय की हे उठल्या तरी मंदिराचे पेपर आहेत, म्हणजे ह्याने लग्न केलं आहे त्याची पावतीच आहे हे नक्की. आणि हो, इथे जो लग्न म्हणजे वधूचा फोटो आहे तो तर नाहीच दिसत आहे, आणि परंतु वराची जी सिग्नेचर आहे त्याच्यामध्ये मला ए वरून काहीतरी दिसतंय. याचा अर्थ ही अभिषेकची सही असणार आहे. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की वधू, तिचं नावही नीट दिसत नाहीये. काय ना, साबणाच्या पाण्यामध्ये पेपर्स गेला ना, म्हणूनच हे सगळे असे अक्षर गेल्यासारखे झालेत. खरं तर हा पेपर जर नॉर्मल असता पाण्यामध्ये तर व्यवस्थित काहीतरी मिळालं तरी असतं, परंतु ना याच्यातली काही काही अक्षर आहेत ना, जी जरा असं पुसट झालेली आहेत. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर हे तर कन्फर्म झालं आहे की हे सगळं केलं आहे त्या अभिषेकने. आता मात्र हे ऐकल्यावर लक्की खूप चिडतो. लक्की म्हणतो की नाही, आता मी त्या अभिषेकला सोडणार नाही. त्याची हिंमत कशी झाली असं सगळं वागण्याची? नाही, आता मात्र त्याची काही खैर नाही. तेव्हा आता मुक्ता आणि मिहीर त्याला थांबवत म्हणतात की थांब. मुक्ता म्हणते की तुला काय वाटतंय? अरे आता आपण जर थांबलो नाही तर तो म्हणेल की हे लोक मुद्दामच आपण मारायवर उतरले, म्हणून आता काही मारामारी वगैरे नको, तू शांत राहा. तेव्हा मग लक्की म्हणतो की वहिनी, मग हा कांडवर कांड करतच चाललाय, याचं कसं करायचं आहे? याला ना भर चौकात नेऊन फोडला पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो, आपण सगळं करूया, थांब, परंतु आता आपल्या हाती काहीतरी असा ठोस पुरावा लागला पाहिजे. मिहीर म्हणतो की बरं, आपण एक करू शकतो का, आपण त्या पुजारी आहे त्याच्याकडे जाऊया का? म्हणजे कसं आहे ना, त्याच्याकडे आपण पैसे दिले, त्या अभिषेकने तर दिले, पण आपण त्यापेक्षा जरा दुप्पट पैसे देऊया आणि मग त्या पुजाऱ्याकडून आपण सगळे सर्टिफिकेट किंवा काहीतरी मिळवून घेऊया ना, मग तेव्हाच आपलं काम होईल. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, मला तरी असं वाटत नाही. आणि आपण जर असं केलं ना, उलट तो अभिषेक आपल्यावरच उलटा डाव पलटवेल की यांनी पैसे देऊन माझ्या विरोधात कान भरले आहेत म्हणूनच आता काही करायला नको. त्यावर लकी म्हणतो की वहिनी, मग आता काय करायचं काय आहे आपण? तेव्हा ती म्हणते की थांब, आपल्याला शांत डोक्याने काम करावं लागणार आहे. आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून अभिषेक यांनी स्वतःहून कबूल केलं पाहिजे की ह्याचं लग्न झालेलं आहे आणि आपण त्याने जसं केलं तसंच करायचं नाही, नाहीतर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, असं मुक्ता बोलते. तर इथे आता सावनी ही टेन्शनमध्ये असते. सावनी विचार करत असते की आता नेमकं मला काय केलं पाहिजे. मुक्ताच्या हाती ते पेपर तर लागलेत, परंतु त्या पेपर्समध्ये तिला काही दिसलं असेल का? आणि मला तरी वाटते की हे तरी हा तरी डाव आहे तो मुक्ताचा मी उधळून लावला, परंतु मुक्ता काही शांत बसणार नाही. तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार हे सुरूच असणार. आणि तेवढ्यातच आता सावनी ही अभिषेकला भेटायला गेलेली असते आणि ती त्याच्या गाडीत बसते.
तेव्हा आता अभिषेक म्हणतो की या बसा. तेव्हा सावनी मात्र आता भयंकर चिडलेली असते. सावनी आता त्याला जोरजोरात फटके मारायला लागते आणि तो म्हणतो की अहो सावनी काय करताय, लागतंय ना. तेव्हा मग सावनी म्हणते की मग मग काय करायचं आहे, पूजा करायची आहे का तुझी. अरे इतकं सगळं असं घडतं आणि तू इतका शांत कसा बसू शकतो. तुला किती वेळा सांगितलं आहे तू आणि तुझी बायको जरा गुटरगू कमी करत जा. अरे तुझं हे जे सगळं काही चालू आहे ना ते एकदा मला गोत्यात घालणार आहे हे नक्की. अरे इतकं सगळं सांगितलं की जरा लांब राहा, मुक्ताच्या नजरेत येऊ नको, परंतु नाही, तुला तर आपलं आपलंच करायचं असतं. आणि तुझी ती बायको कोण, ती गुटरगू. तेव्हा तो म्हणतो की गुटरगू नाही, तिचं नाव आहे अनुजा अभिषेक किणी. तेव्हा मग आता ती म्हणते की काय, पूर्ण नाव कसलं सांगतोस. अरे काय सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे का तुम्हा दोघांना, पूर्ण नाव वगैरे सांगायला. काय आहे तुझं चाललं आहे ना, खरंच कळत नाही. तू मूर्ख आहेस रे मूर्ख. तुला ना खरंच डॉक्टर कोणी बनवलं ना हेच मला कळत नाही. तेव्हा अभिषेक म्हणतो की अहो मी काय करू, खरं तर आमचं लग्न झालेलं आहे आणि त्याचा एकमेव पुरावा मला मिळवायचा होता आणि त्या मुक्ताला तोंडावर पाडायचं होतं, पण नाही, दुसरंच काहीतरी झालं. तेव्हा मग आता सावनी चिडते आणि म्हणते की हो तेच तर आहे ना. अरे दुसरंच काहीतरी घडलं म्हणजे काय, त्या मुक्ताने खूप मोठा प्लॅन करून ठेवला होता, तुला कळलं पण नाही. तुझ्या नाकाखालून ती मुक्ता ते सगळे पेपर्स मिळवणार होती आणि तू फक्त बघत राहिला होतास आणि तिने सगळं केलं देखील. ती खूप हुशार आहे, ती दिसते तशी साधी बोळी नाही, लक्षात ठेव. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की हो मला तर वाटलं होतं की ते मी पेपर्स मिळवेन, परंतु दुसरंच काहीतरी घडून बसलं, काय करणार. तेव्हा मग ती म्हणते की हो तेच आहे, ऐन टायमिंगला बरं झालं मी तिकडे होते आणि मी तो प्लॅन ऐकला आणि तो प्लॅन ऐकून मी सगळं व्यवस्थित केलं. नाहीतर मग तू काही माती खाणारच होतास. आणि मला एक गोष्ट सांग रे जरा, तू तू एक काय करतोयस नेमकं, म्हणजे तू मुक्ताला सगळं अडकवायला धडा शिकवायला करतोयस की तू मला धडा शिकवायचं ठरवलंयस, नक्की करतोयस काय तू. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो नाही माझं चुकलं, मी मुक्तालाच हे सगळं करण्यासाठी करत होतो, परंतु आता हे सगळं वेगळंच घडतंय. तेव्हा ती म्हणते की हे बघ बाबा, आता ना तू काही करू नकोस, तू जरा शांत राहा, तुझे जे काही प्लॅन आहेत ना ते थोडे दिवस शांत हो आणि तुझी जी बायको आहे ना गुटरगू, तिला सांग थोडे दिवस समोर येऊ नको. तेव्हा मग आता इथे हे ऐकल्यावर अभिषेक म्हणायला लागतो की मला तरी वाटतंय की ना हे सगळं त्या मुक्ताला कसं कळलं, काही कळलं नाही मला. तेव्हा ती म्हणते की अरे तुला काय वाटतं, ती काही साधी आहे का, नाही, ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करते. तेव्हा मग अभिषेक विचारतो की बरं मला सांगा तुम्ही ते पेपर्स त्याचं काय झालं. तेव्हा ती म्हणते की हो आता विचार मला पेपर्सचं काय झालं म्हणून. अरे पेपर्सचं काय होणार होतं, मी त्या टायमिंगला ऐकलं आणि काहीतरी डोकं लावलं आणि ते पेपर पाण्यात पाडले. हां आता मग त्या पेपर्समधले अक्षरं किती दिसतात, काय दिसत आहेत ते मला मात्र काही माहिती नाही, परंतु ते काम मी केलेलं आहे. आता ते पेपर्स पाण्यात पडलेत, सध्या तरी थोडक्यापुरता तू वाचलायस, पूर्ण पुरावा तिच्या हाती लागला नाही, परंतु सारखं सारखं असं होणार नाही, त्यामुळे सावध राहा आणि हो तुझ्या बायकोला सांग कुठेतरी बाहेर निघून जा म्हणून. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की अहो तसंही आमच्या लग्नाचं काही घरातही माहिती नाही आहे, कोणालाच माहिती नाही आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे काय. तेव्हा तो म्हणतो की हो माझ्या आईवडिलांना माहिती नाही आहे, तिला जिथे मी फ्लॅटवर ठेवलेला आहे तिथे पण आम्हाला असं फक्त इतकंच माहिती आहे की त्यांना माहिती आहे की कपल आहे, बाकी काही नाही. आणि मग सगळ्यांना माहिती आहे की ती माझी मैत्रीण आहे, बाकी आम्ही असं काही कुठेही सांगितलेलं नाही आहे लग्नाबद्दल. तेव्हा मग आता सावनीला राग येतो. सावनी म्हणते की एक गोष्ट आता लक्षात ठेव, जर पुन्हा काही माती खाल्लीस ना तर बघ, आणि तुझ्या बायकोला सांगायचं की आता पुन्हा या गोष्टीत पुढे येऊ नको, नाहीतर ती मध्ये जाऊन बडबडायची आणि काहीतरी दुसरंच घडायचं. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता पुढे काही होऊ देणार नाही, सगळं व्यवस्थितपणे मॅनेज करेन. फायनली तुम्ही तो पेपर आता वाचवला आहे ना, आता पुढचं मी बघतो, मी आता काही होऊ देणार नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की हो आता बघूया पुढे तू काय करतोस ते, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती तुझी बायको आणि तू आता लांब राहायचं आहे. आणि मी जे काही केलं आहे आता तुला वाचवले, परत वाचवता मला येणार नाही. आणि आणखी एक म्हणजे महत्त्वाचं, आता तू तुझ्या बायकोच्या बरोबर तर नातं मिरवायचं नाही आहेस, तर तू आता फक्त काय करायचं आहे, तू कोमलबरोबरचं नातं मिरव, मी बघत्या मुक्ताची कशी जिरवते, असं ती म्हणते. मग आता इथे मुक्ता ही विचार करत बसलेली असते, तेवढ्यातच तिथे कोमल येते आणि म्हणते की वहिनी मला जरा सांगतेस का की हे सगळं कशासाठी असतं, नाही म्हणजे हे सगळं सामान वगैरे आपण कशासाठी तयार करतो साखरपुड्यामध्ये. तेव्हा मुक्ता त्याची तयारी करत असता कोमलला म्हणते की अगं काय आहे ना, ॲक्च्युली मला आपण इतकं सगळं काही डिटेलमध्ये नाही माहिती, परंतु जेव्हा दोन कुटुंब अशी जुळली जातात ना तेव्हा त्यांच्यामध्ये वेगळंच नातं तयार होतं. जसं नवरा बायकोंची मनं जुळतात तसं कुटुंबाचंही जुळलं जातं.
म्हणूनच त्यांना हे असं प्रकारची सुगंधी अत्तरं, अशी फुलं किंवा असे गिफ्ट्स आणि असे फराळ वगैरे पाठवण्याची प्रथा आहे, म्हणजे त्यांच्यामधलं नातं आणखी वाढावं, सलोखा वाढावा. त्याच वेळेला मग आता कोमल म्हणते की हो बरोबर, जसं आमचं मनं जुळली तशीच, बरोबर ना. तेव्हा मग मुक्ता आता गप्प होते, ती पुढे काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की पुढे कोमल, तुझं आता लग्न होणार आहे. त्याच वेळेला मग आता कोमल म्हणत असते की वहिनी हो, परंतु मला खरंच खूप छान वाटतंय. सावनी हे सगळं कान देऊन ऐकत असते. कोमलला मुक्ता म्हणते की ऐकलंस का कोमल, आता ना कसं आहे, तुझं लग्न होईल, उद्या तू सासरी जाशील, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या या तुझ्या खांद्यावर येणार आहेत, परंतु तू आमच्या घरातलं फार मोठं शेंडेफळ होतीस, बरोबर की नाही. कसं असतं ना, घरी माहेरी असताना जबाबदाऱ्यांची झळ इतकी आपल्यापर्यंत आईवडील पोचू देत नाहीत. कसं असतं की माहेरी असतो तोपर्यंत आपण आपल्याच जगामध्ये असतो, विश्वामध्ये असतो. कोणत्याही प्रकारचा त्रास आणि झळ आपल्यापर्यंत येत नाही, कारण ती आपल्याजवळ येऊ देत नाही. परंतु जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा काय, आपलं आयुष्य कम्प्लिटली चेंज होऊन जातं. जरी ते गेलं, त्यात लोकांना वाटतं की नाही इतकं काही सासरी गेलं म्हणजे फारसा फरक पडत नाही, परंतु नसतं, असं नसतं. प्रत्येक वेळेला असं बोलून चालत नाही. कारण आपण जेव्हा जातो तेव्हा तिथली एक गृहिणी, एक काय म्हणतो आपण, होम मिनिस्टर म्हणून तिथे जातो आहे ना घरामध्ये, त्या घराचा ताबा घेतो आहे आपण, तेव्हा मग एक गृहिणी म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि ती सगळं घर असं व्यवस्थित ठेवते. त्यावेळेला तिच्या अंगावर ते खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या असतात त्या तिला पूर्ण हिमतीने पार पाडायच्या असतात. खंबीरपणे पाठ धरून उभं राहायचं असतं आणि हे सगळं उभं राहिल्यावरती तिच्या अंगावर सगळ्या एक एक जबाबदाऱ्या येत राहतात. म्हणूनच जरी जबाबदाऱ्या आल्या तरीही तू आमचं शेंडेफळ आहेस, तेव्हा तुझ्यामधलं लहान मूल कधी संपू देऊ नको. हे ऐकल्यावर कोमलला खूप बरं वाटतं. कोमल म्हणते की वहिनी, तू जेव्हा इथे येत होतीस घरात तेव्हाही तुला असंच वाटत होतं का. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, मी फारसा विचार नव्हता केला, कारण मी इथे जेव्हा लग्न केलं तेव्हा मी सईमाऊचा विचार करून आले. कधी एकदा मी माझ्या त्या सई निरागस बाळाबरोबर राहते, पूर्ण दिवस तिच्याबरोबर घालवते, असाच विचार माझ्या डोक्यात होता, बाकी असा काही नव्हता. म्हणूनच आता तुझं मात्र वेगळं असणार आहे. तुझं संपूर्ण आयुष्य, तुझं लग्न हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणूनच तुला जर पुढे जाऊन काही खटकलं, काही चुकीचं वाटलं तर माझ्याशी दादूशी येऊन बोल. मनमोकळेपणाने काही मनात ठेवू नको. वी आर ऑलवेज देअर फॉर युअर बॅक, असं म्हणून ती तिला आता शांतपणे सपोर्ट करते आणि इथे सावनी मात्र चेहरा फिरवत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता म्हणते की सागर, मला ना एक आयडिया आली आहे. नाही म्हणजे आपण आपल्या कोमलचं लग्न इतकं सगळं धूमधडाक्यामध्ये करणार आहोत, तर मग एक आयडिया आहे, आपण एक काम करूया, आपण ना कोमलचा आणि अभिषेकचा फोटो ना आपण कुठेतरी मस्तपैकी सोशल मीडियावर लावूया. म्हणजे कसं आहे ना, सगळीकडे होऊन जाईल की कोमलचं आणि अभिषेकचं लग्न आहे. आता सागरला आणि बाकीच्यांनाही या आयडियाने खूप धक्का बसलेला असतो, सगळेजण बघत असतात. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की आहे ना, म्हणजे आपल्या घरातलं लग्न असं सगळ्यांसमोर आलं तर किती मजा. तेव्हा मग आता कोमलला ती आयडिया खूपच आवडते. कोमल म्हणते की वा, ही तर आयडिया अगदी भारीच आहे. मग मुक्ता म्हणायला लागते की हो, या आयडियामुळे खरंच खूप मजा येणार आहे. दोघांचाही फोटो असा मोठ्या फ्लेक्सवर लागणार, अभिषेक वेट्स कोमल. त्याच वेळेला इथे सावनी ते ऐकते आणि सावनीला ऐकून आता पुन्हा एकदा धक्का बसतो. त्याच वेळेला इथे आता मिहीर म्हणत असतो की वहिनी, अगं वहिनी, हे कशासाठी, आपण हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा तू हे लग्न जगजाहीर का करतेस. त्याच वेळेला आता मुक्ताचा एक दिमाग तो वेगळाच असतो, तो चालत असतो आणि म्हणतो की अगं हे बघ मिहीर, तुला एक कळतंय का, अरे आता हे लग्न असं साधेपणी होणार नाही आहे, आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. मग जर आपल्याला काही गोष्ट साध्य करायची तर ही गोष्ट पुढे आणावीच लागेल. म्हणजे जर अभिषेकच्या बायकोला बाहेर आणायचं असेल आणि तिला सगळ्यांसमोर दाखवायचं असेल तर ही अनाऊन्समेंट करणं गरजेचं आहे. आपल्या नवऱ्याची एंगेजमेंट होते हे कोणतीही बाई सहन करू शकत नाही आणि ती बाई नक्कीच हे ऐकून घराबाहेर निघणार आणि त्या अभिषेकला गाठणार. म्हणूनच हे प्रकरण करायचं आहे. आता मुक्ताचं जे काही चालबाज डोकं आहे ते मिहीरला आणि लकीला दोघांनाही समजतं. आता मुक्ताच्या या आयडियामुळे त्याची म्हणजेच अभिषेकची बायको समोर येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.